ह्या महामानवांना अभिवादन करून उपस्थित उपासिका उपासक, महाराष्ट्रभर मधून बघणारे उपासक आणि उपासिका त्यांच्या प्रति मंगल मैत्री करून आज आपण परत ह्या क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठण आणि श्रवण याच्याकडे वळूया। कालपर्यंत आपण प्रतिक्रांतीच्या जन्मामधला जे 9 कारण बाबासाहेबांनी दिले त्यातले ब्राह्मणशाहीचा बौद्ध धर्म विरुद्ध बंड आणि ब्राह्मणांना उपदेश करणारा मनू व ब्राह्मणशाही आणि ब्राह्मणाचा राज्य करण्याचा अधिकार हे 3 प्रकरण आपण पाहिले। काय आवाज नाही येत का? हे 3 प्रकरण आपण पाहिलेले आहेत। आता ब्राह्मणशाही आणि ब्राह्मणाचे हक्क प्रतिक्रांतीमध्ये म्हणून आपण काल जसं बघितलं होतं की कुठलीही शाही की किंवा कुठल्या धर्माला जर संरक्षण द्यायचं असेल तर त्या धर्माचे नियम बनवले जातात। बौद्ध धर्मामध्ये बुद्धांनी विनय बनवलेले आहेत आणि तसंच पुष्यमित्र शृंगाने बंड केल्यानंतर ब्राह्मणांनी त्यांनाही सल्ला दिला, परंतु ते वाढवण्याकरता काही नियम बनवले आणि ते नियम एवढ्या कठोरपणाने अंमलात आणले म्हणून ती मनुस्मृती जवळजवळ 2000 वर्ष जिवंत होती आणि त्याचे काही अवशेष अजूनही जिवंत आहेत, चालू आहेत। तर त्या मनुस्मृतीने काय काय दिलं होतं तर त्याच्यामधलं आता हे प्रकरण आपण पाहू की मनूने ब्राह्मणांना काही हक्क दिले होते। त्या मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांना हक्क दिले होते, ते कुठले हक्क आहेत ते आज आपण बघूया। न्यायाधीश हा ब्राह्मणच असला पाहिजे, परंतु जर राजाने एखाद्या खटल्याची चौकशी स्वतःकडे घेतली नाही तर खटला चालवण्यासाठी त्याने विद्वान ब्राह्मणाची नियुक्ती करावी। 3 मदतनीसासह त्याने न्यायालयात यावे आणि अत्यंत काळजीपूर्वक सर्व कारणाचा विचार करून राजापुढे ठेवावे। इथे न्यायदानाचा हक्क खरा राजाचा आहे, पण काय म्हणतात हे की जर राजाला न्यायदान करण्यास तो असमर्थ असेल किंवा असहाय्य असेल तर नियुक्ती मात्र कोणाची करावी? ब्राह्मणाचीच करावी। ब्राह्मणा व्यतिरिक्त कोणाची नियुक्ती करू नये। म्हणून म्हणतात की ब्राह्मणाचं इंग्रजांनी लिहून ठेवलं की ब्राह्मणाचं चारित्र्य हे न्यायदानाचं नाहीये, कारण ते निपक्षी न्यायदान करू शकत नाही, कारण ब्राह्मण हा ब्राह्मणाचीच बाजू जास्त घेतो, म्हणून ब्राह्मणाचं चरित्र हे न्यायदानाचं नाही। पण दुर्दैव आहे आपल्या भारतामध्ये की खालपासून तर वरपर्यंत न्यायदानामध्ये न्यायाधीश हे 90% ब्राह्मणच आहे। थोडेफार जे काही आपले असतील तर मग काय होतं की जर गोतावळा बाजूला असेल तर तेही त्याप्रमाणे होतात। म्हणून म्हणतात ना की कारल्याचा वेल लिंबावर गेला, कडू कैसा झाला संगती गुण। कारण जवळ आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये तुमच्यातला माणूस जरी असेल तो त्यांचा होतो। म्हणून काल मी सांगितलं होतं की प्रतिक्रांती ब्राह्मणाच्या डोक्यात निर्माण होते, पण तिला वाहून नेणारे खांदे हे शूद्राचे असतात, त्याच्याशिवाय प्रतिक्रांती सक्सेस होत नाही। तशाच प्रकारचं कारण त्यांनी एवढं संघटित करून ठेवलेलं आहे की त्याच्यामधून सुटका आजपर्यंतही होत नाही। तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्या मनुस्मृतीच्या जंजाळातून आजपर्यंत आपली सुटका झालेली नाही। त्याच्यामध्ये ते अधिकार आहेत, इतर काही आर्थिक अधिकारही दिले आहेत। ज्यावेळी विद्वान ब्राह्मणास संपत्ती सापडली व ती त्याने राजाकडे जमा केली तर त्या संपूर्ण संपत्तीचा त्याचा अधिकार राहतो। जमिनीत गाडलेली संपत्ती राजास सापडली तर त्याने त्यावेळी निम्मी संपत्ती ब्राह्मणास द्यावी व उर्वरित संपत्ती सरकारी खजिन्यात जमा करावी। बघा, जमिनीच्या खाली सापडणारं धन त्या ब्राह्मणाला माहिती जरी नसलं, राजाने उकरलं राजाला सापडलं तर अर्धा कोणाला द्यायचं? ब्राह्मणाला द्यायचं आणि अर्धच राजकोषमध्ये जमा करायचं। आत्ताचा नियम काय? जर तुमच्या घरामध्ये तुम्ही घराचा पाया खोदताना जरी धन सापडलं तर ते कुठं जमा करावं लागतं? सरकारी तिजोरीमध्ये। कारण नियम आहे, त्यावेळेसचाही नियम होता। नियम काय? ते एक पात्रताच होती की राजा ज्यावेळेस राज्यावर राज्य येतो त्यावेळेस त्या राज्याचा हक्क
सर्वच गोष्टीवर आहे. जमिनी खाली काय आहे त्याच्यावरही आहे आणि आकाशात काय आहे त्याच्यावरही आहे. आता काय लोकशाही असल्यामुळे त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे? एका हिशोबाने लोकांचा आहे, पण लोकांचे प्रतिनिधी सरकार चालवतात ना, आणि म्हणून ते सरकारचं आहे. पहिल्या वेळेत जर शूद्राला जमिनीच्या खाली धन सापडलं तर त्यांनी ते जशाला तसं नेऊन राजाकडे द्यावं, ते राजाचं होईल. पण ते जर ब्राह्मणाला सापडलं तर ब्राह्मणांनी राजाला द्यायची काही गरज नाही. उलट राजाला जर सापडलं तर राजाने अर्ध ब्राह्मणाला द्यावं. म्हणजे किती अधिकार? कारण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती की आर्य भारतात आले. बाबासाहेब सांगतात की जेव्हा ते आले तर राज्य करण्याकरता त्या जातीला, म्हणून बाबासाहेब वेडे होते का? बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं, जा घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं. कशा करता बनायचं होतं? कारण शासनकर्ती जमात बनलं तर कायदे बनवणंही तुमच्या हातात असतात. कायदे बनवणं तुमच्या हातात असतात. संपत्तीचे हिस्सेकरी तुम्ही होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं. आता शासनकर्ती जमात कोण आहे? तुम्ही किती जरी नाकारलं तरी आजही शासनकर्ती जमाती कोण आहे? ब्राह्मणच आहे. शासनकर्ती म्हणजे नुसतं खासदार आणि आमदारच होणं आहे का? नाही. परंतु ते एवढे शुद्ध आहेत की कुठल्याही पार्टीकडे गेला तुम्ही तर निर्णय प्रक्रियेत हा ब्राह्मणच असतो. साधं उदाहरण घ्या. आता काँग्रेसमध्ये गेला, आता खरगे नावाचा अध्यक्ष केलेला आहे. त्यांनी संकटात आले की त्यांना मागासवर्गीय सापडतो. परंतु निर्णय प्रक्रियेमधले चिदंबरम असतील, रमेश असेल, गांधी असतील, हे सगळे ब्राह्मणाचंच कोंडावळ आहे. बीजेपी मध्ये तर उघड उघड ब्राह्मणाचं राज्य आहे. त्याच्यानंतर तिसरा पक्ष कुठला आहे? ममता बॅनर्जीचा. तो हे बॅनर्जी आणि चटर्जी ब्राह्मणाचाच पक्ष आहे. एवढंच काय, कम्युनिस्टही हे ब्राह्मणाचंच कोंडावळ होतं. एकमेव तुमचा राष्ट्रीय पक्ष होता बहुजन समाज पार्टी, त्याचाही सत्यानाश वाजून गेला. म्हणून ह्या याच्यामध्ये आजही ब्राह्मणाने तुमच्या माहिती करता सांगतो की जेव्हा स्त्रियांना 30% रिझर्वेशन द्यायचं, ही टूम कुठून आली होती? कारण 1997-98 मध्ये सर्वे झाला. 543च्या लोकसभेमध्ये कधी नव्हे ते त्यावेळेस 325 हे बहुजनाचे खासदार निवडून गेले होते आणि ब्राह्मणाचे कान टवकारले. विचित्र झालं होतं ना, 325 बहुजन निवडून जाणं आणि मग त्यांना शक्कल लढवायची. काय लढवायची? तर मग तिथे आणलं की आता स्त्रियांना रिझर्वेशन दिलं पाहिजे. याच्या पाठीमागचं षडयंत्र काय होतं? कारण त्यावेळेस शिकली सवरलेली स्त्री कोणाची होती? ब्राह्मणाचीच होती ना. मग अशा मार्गाने नाही तर कुठल्याही पक्षाला तिकीट कोणाला द्यावं लागेल? ब्राह्मणाच्याच बाईला द्यावं लागेल ना, कारण तुमची बाई तोपर्यंत शिकली सवरलेली नव्हती. तुमच्या माहिती करता सांगतो, त्या विधेयकाला अजून ते पास केलेलं नाही. मागच्या वेळेस ते पास केलं, पण ते कधी सांगितलं त्यांनी? 2029च्या नंतर लागू करणार आहे. कारण त्या विधेयकाला विरोध करणाऱ्या दोनच लोक होते. त्याच्यामधल्या पहिली एक मायावती आणि दुसरा लालू प्रसाद यादव. सगळ्याला अचंबा पडेल का नाही? स्त्रियांच्या रिझर्वेशनला विरोध करणारे रिझर्वेशनचेच लाभी लोक आहेत. पण खरं षडयंत्र त्या दोघांच्या लक्षात आलं होतं आणि मग त्यांनी सांगितलं की स्त्रियाला 30%च नाही 50% रिझर्वेशन द्या, पण त्याच्यामध्ये एससीचं किती सांगा, एसटीचं किती सांगा, ओबीसीचं किती येते सांगा. आणि मग मात्र ते माघारी फिरले. मग स्त्रियाला कोणीच रिझर्वेशन द्यायला तयार नव्हतं. त्यांना काय पाहिजे होतं? फक्त लमसम स्त्रियांना द्यायचं, कारण त्याच्यामध्ये तुमच्या लोकांना तुमच्या स्त्रिया पुढे येणारच नाहीत ना. मजबुरीनेही तुमच्या पक्षाला पण तिकीट कोणाला द्यावं लागेल? ब्राह्मणाच्या स्त्रीला द्यावं लागेल. आणि म्हणून ते एवढे षडयंत्रकारी असतात की कुठल्या हाताने, जसं मी काल एज्युकेशन मध्ये सांगितलं की तुमची मुलं MBBS ला जायला लागली तर त्यांनी नीट आणि सेट आणलं, जेई आणली. तसंच झालं होतं ह्या राजकारणामध्ये. मग ते राजकारण त्यांनी EVMच्या माध्यमातून आणि इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून सुधारून घेतलं. त्याच प्रकारे हे मनूनी केलेले कायदे वेगळ्या पद्धतीने ते अंमलात आणतात. इथेही मनूनी त्यांना दिलेले अधिकार, आताही त्यांना घटना का बदलायची? तर स्पष्टपणाने अधिकार आहेत का?
भारतीय घटनेने सगळ्यांना समान हक्क दिलेले आहेत. तुम्ही एका लेवलवरती यावं म्हणून एससी ला वेगळे, एसटी ला वेगळे रिझर्वेशन दिले. स्वतंत्र हे दिले का? नाही. स्वतंत्र जर मतदारसंघ दिला असता तर तुमच्या लोकांनी आंधळ्यापणाने तिथे मतदान केलं नसतं. आता संयुक्त मतदारसंघ असल्यामुळे तुमचे खासदार तिथे पाठवून न पाठवून काही उपयोग नाहीये. ज्यावेळी विद्वान ब्राह्मणास संपत्ती सापडली, ते जमिनीत गाडलेली संपत्ती राज्यात सापडली तर त्याने त्यावेळी ती निम्मी संपत्ती ब्राह्मणास द्यावी. आपला अंतकाळ जवळ आलाय असे राजाला वाटल्यावर लोकांना केलेल्या शिक्षेतून राजाला मिळणारी संपत्ती त्याने ब्राह्मणास द्यावी. आपल्या मुलाला राज्य द्यावे व युद्धात मरण पत्करावे. किती कठोर आहे. राजाचं वाटलं की आता मी मरायला लागलो, त्या मरतानाही राजाने स्वतःचं दुःख करू नये. काय करायचं? आपलं पोरग राज्यावर बसवायचं आणि यांनी दुसऱ्या लोकांना शिक्षेत जे काही धन मिळाले ते अर्ध कोणाला द्यायचंय? ब्राह्मणाला द्यायचंय. ब्राह्मणाचे सर्व वारस संपल्यावर तिन्ही वेदात निपुण असलेला शुद्ध चारित्र्यवान स्वयंनियंत्रित व्यक्तीमध्ये मालमत्तेचे वाटप करावे. अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही. जर समजा एखाद्या ब्राह्मणाला वारसच नसेल तर मग तिथे राजाने काय बघायचं की जो 3 वेद पारंगत आहे अशा लोकांमध्ये समसमान वाटप करून द्यायचं. राजाने ब्राह्मणाची मालमत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेता कामा नये. परंतु इतर वर्णीयांनी वारस संपल्यावर राजा ती मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेऊ शकतो. ब्राह्मणाची मालमत्ता राजाने कधीही आपल्या ताब्यात घेऊ नये, इतरांची घ्यावी. तोच कायदा बनवला की जर ब्राह्मणाला वारसच नसेल तर त्या ब्राह्मणाच्या मालमत्तेचं काय करायचं? दुसऱ्या ब्राह्मणात वाटायची, राजाने घ्यायची नाही. जर दुसरे ब्राह्मण असेल त्याच्यात वाटायची. मात्र तुमची संपत्ती राजाने, जर तुम्हाला वारस नसेल तर ती राजाने जप्त करायची. वेगळ्याच पद्धतीने हाच नियम 1916 राबवला. तुमच्या लक्षात नाही आला. कसा राबवला? नोटाबंदी करून. नोटबंदी केली. तुमच्या मनात असो चाहे नसो तुम्हाला तुमच्या घरात असलेले सगळे पैसे कुठे जमा करावे लागले? बँकेत जमा करावे लागले. सगळ्या तुमच्या शूद्र लोकांचे पैसे घेऊन कोण पळून गेला? मल्ल्या पळून गेला. तो गुजरातचा कोण होता? तो पळून गेला. म्हणजे त्या मनुस्मृतीचं 2016लाही त्यांनी अंमलबजावणी केली. शूद्राची संपत्ती घेतली आणि ती ब्राह्मणाला दाट केली. त्यांच्यावाले कर्ज पण राईट ऑफ केले. ज्या कोण्या मोठ्या लोकांकडे कर्ज होते ते गव्हर्नमेंटनी माफ केले. आपल्या लक्षातही येत नाही की मनुस्मृतीचा कायदा त्यांनी कुठल्या पद्धतीने राबवला. तुमच्याजवळ आताही तुम्हाला वाटतंय की ही संपत्ती तुमच्या जवळ आहे. ती जर संपत्ती कधी थोडीफार जरी वाढली तर ती कुठल्या अर्थाने काढून घेतल्या जाईल ती तुम्हाला कळणारही नाही. आणि म्हणून की ही मनूची कायदे त्यावेळेस एवढे कठोर होते, घटनेने तुम्हाला देऊनही ती लोक अजूनही त्यांच्या कायद्याचा उपयोग करतात. म्हणून बाबासाहेब सांगतात की प्रतिक्रांतीमध्ये सम्राट अशोकाच्या काळात काय होतं? सम्राट अशोकाच्या काळात सगळे समान होते. तुमच्या कुठल्याही व्यवस्थेला त्यांनी धक्का लावला नव्हता. पंचसूत्रीचं पालन करायचं, सगळ्यांनी गुण्या गोविंदाने नांदायचं. अष्टशिलाच्या पालनामध्ये तेच सांगितलंय की आम्हाला कुठलीही संपत्ती जमवताना फक्त खाली ती गैरमार्गाने जमवायची नाही. ते सूत्र घटनेमध्ये आणलं होतं. परंतु गैरमार्गाने संपत्ती जमवायची नाही हा कायदा कोणावरती लागू होतोय? तुमच्यावरतीच लागू होतो. आजही जर तुम्ही जेलमध्ये गेलात तर जवळजवळ 70 ते 80% मुलं ही तुमची शूद्राची सापडतील. मुसलमानाची आणि शूद्राची आहे. ब्राह्मणाचा 1% पोरगा जेलमध्ये सापडत नाही. कारण त्यांना ती आजही सवलत दिल्या जाते. आजही वेगळ्या पद्धतीने ते कायदा राबवला जातो. असे काही कायदे सवलती व हक्क म्हणून ब्राह्मणांना दिले आहेत. यावरून ब्राह्मणांना एक प्रकारे राजाचा दर्जा देण्यात आला होता. ब्राह्मणशाहीच्या समर्थकाची ब्राह्मणशाहीवर इतकी श्रद्धा आहे की म्हणून त्यांना जे अधिकार दिले आहेत त्यामुळे त्यांना कोणाची क्षमा याचना करण्याची आवश्यकता नाही. यावरून दरिद्री
व सेवा या दोन कल्पना ब्राह्मणापुढे ठेवणे हा हेतू असल्याचे दिसून येते. म्हणून काही बाबतीत ब्राह्मणापुढे दौर्बल्य ठेवले आहे ही वस्तुस्थिती आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की दारिद्र्य व सेवा या ब्राह्मणासाठी असलेल्या मनुच्या कल्पना या बनावट असून त्याला कोणताही आधार सापडत नाही. बाबासाहेब परत इथे लिहितात की याला आधार देण्याकरता ते काल्पनिक कथा रचतात. तुम्ही कुठलीही कथा जर वाचली असेल तर त्या कथ्यात काय येतंय की एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहतो. ऍक्च्युली गरीब ब्राह्मण असतो का? म्हणून तुमच्या डोक्यावर गारुड करण्याकरता कथा पण अशा रचल्या की एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता आणि मग त्याला ती मदत केली पाहिजे. ऍक्च्युली गरीब कोण होता? महारमांग होता ना, पण तो कधीच कथेत आला नाही. एका गावात एक गरीब महार राहत होता अशी कथा कधीही आली नाही, फक्त ब्राह्मण. बाबासाहेब इथं लिहितात की तो म्हणून एवढा हुशार होता की तुमच्या मनामध्ये बंड येऊ नये म्हणून आज तो ब्राह्मणाला गरीब दाखवत होता. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा मुंबईला ग्रस्त जीवनात होतो तेव्हा एका संस्थेचा चेअरमन होतो. संस्था म्हणजे तुम्ही जर ऐकलं असेल तर मुंबईला SRA नावाची एक संस्था आहे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणतात त्याला. की तुमचं जे झोपडपट्टीचं घर आहे जर 95च्या यादी आता 2011 पर्यंत मान्यता मिळाली, 2011चा पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बिल्डिंग मध्ये फुकट घर ते बांधून देतील बिल्डर. आणि त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंट त्यांना 4चा FSI देतं, त्यांना 2 घर बांधायची परमिशन मिळते. बिल्डर तो पण तुम्हाला फुकट घर बांधून देतो. ज्या वस्तीत मी राहत होतो ती वस्ती 9000 झोपड्यांची वस्ती होती आणि त्या अजूनही मी त्याचा चेअरमन आहे, ज्याला चीफ प्रमोटर म्हणतात. तो अजूनही मी आहे, कारण अजूनही माझा राजीनामा त्या लोकांनी स्वीकारला नाही. मी त्यांना सांगितलं मी भिक्षू झालोय, तरी ते म्हणतात भिक्षू असलो तरी तुम्ही चेअरमन पाहिजे, फक्त सभेला आमच्या येत जा. तिथे UP मधला एक ब्राह्मण होता, तो नेहमी माझ्याकडे यायचा. मला वाटलं हा ब्राह्मण, डोक्यात तेच असायचं. येताना असा गरीब सारखा यायचा, साहेब सगळे लोक तुमचे ऐकतात, तुमच्या लोकांमध्ये जाऊ द्या, पण जे आमची लोक येतात त्यांना माझा रेफरन्स द्या, मी रामकथा चांगली सांगतो. गरीब आहे, मग माझ्याकडे कुठले ब्राह्मण आले मी त्याचं नाव सांगायचो की यार तो बाबा तुम्हाला काय ब्राह्मणाचं काम बिम करायचं असेल घरात तर तो ब्राह्मण आहे चांगला, चोबे त्याचं नाव. पण त्याच्यानंतर मला कळालं की तो MTNL मध्ये सुपेरियर ऑफिसर आहे, सुपेरियर क्लास 1 ऑफिसर आहे MTNL मध्ये. मला असंच एका जणांनी सांगितलं. मला वाटलं तो गरीब आहे, पूजा करून पोट भरतोय. आणि मग मला असं माहिती झाल्यावर मग मला मागता मी पाहिलं असतं पॅन्थरवाला. माझं डोकं. तो आल्यानंतर मी त्याला विचारलं का रे तू तर क्लास 1 ऑफिसर आहे, चांगला पगार आहे. तो म्हणतो हा साहेब चांगला पगार आहे, पण आमच्या जातीचा हा धंदा आहे, हा धंदा आम्ही सोडणार. सांगण्याचा उद्देश काय होता? तो सुपेरियर क्लास 1 ऑफिसर होता, त्यावेळेस त्याला 1,00,000-1,50,000 रुपये पगार होता, पण तरी त्या जातीची मोनोपॉली आहे. पूजा घालणं हे कोणाचं काम आहे? ब्राह्मणाचं काम आहे. आणि म्हणून एवढ्या वर गेला तरी त्याला स्वाभिमान वाटला नाही, ते माझं काम केलं पाहिजे. आमचा प्रोफेसर झाला तर विहारात जाण्यात काय अर्थ आहे का? त्याला 1,00,000 रुपये पगार होता, पण तो त्याची भटगिरी सोडायला तयार नाही. आम्ही इथं 2 बुक शिकलो तर त्रिशरण पंचशील म्हणायची आम्हाला लाज. मग प्रतिक्रांती कशामुळे होते? तर आम्ही वाहक होतो. म्हणून दिलेले अधिकार त्यांनी पूर्ण राबवले, पूर्ण अधिकार घेतले, सोडले का नाही. अजून एक रिपोर्ट सांगतो तुम्हाला. जेव्हा मोदी सत्तेवर आले तेव्हा गॅस फुकट केला होता त्याने. गॅसचं सिलेंडर होतं की नाही, फुकट केलं. नंतर सबसिडी सोडायला सांगितली आणि त्यावेळेस त्याने डिक्लेअर केलं की जे सक्षम असतील त्यांनी सबसिडी सोडायची. कारण त्यावेळेस त्या गॅसच्या बाटल्याची किंमत, जी गॅसची कंपनी असते त्या गॅसच्या कंपनीला आपल्यातर्फे सरकार पैसे देतं आणि सबसिडी असते, म्हणून ते आपल्याला स्वस्तात भेटत. मोदीने आवाहन केलं की तुम्ही लोक जे सक्षम असाल तर सबसिडी घेऊ नका. ज्या लोकांनी सोडले त्याच्यामध्ये जवळजवळ 90% शूद्र आणि अतिशूद्र होते. ब्राह्मणांनी सोडलं नाही, कारण ते अधिकार कुठलाही सोडत नाहीत. अधिकारच काय, पण ते गेलेली भिकही सोडत नाही. आपण अति जातो. आपल्यामध्ये सुरुवात होते की आता कलेक्टर झाला त्याच्या पोराला रिझर्वेशन देऊ नका. का आपल्या पिढ्या मागे राहतात?
आता तुमच्याकडूनच अनुभव सांगतो की एका घरामध्ये माणसाला रिझर्वेशन मिळालं, क्लार्क झाला समजा, पोरगा नोकरीला लागला की घरातल्या लोकांची पहिली सुरुवात होते याचं लग्न करा. ते असं नाही म्हणत की त्याला घर घेऊ द्या, काहीतरी व्यवस्थित होऊ द्या, नाही. त्याच्या आईला एवढी चिंता लागते की याचं लग्न कधी करावं. पोराचं लग्न केलं की तेही 2 वर्षात त्याला लेकरू पैदा होतं. पगार असतो तुटपुंजा, मायबापाला बघायला त्याच्याच घराला त्याला पगार पुरत नाही, तो मागच्या भावालाही बघू शकत नाही आणि आई वडिलालाही बघू शकत नाही. मग तो बदनाम आई वडिलांमध्ये होतो आणि समाजामध्ये होतो आणि परसमाजामध्ये होतो. आई वडील म्हणतात आम्ही शिकून सवरून यांना नोकरीला लावलं, पण आमच्याकडे काय हा बघत नाही. त्याचा पगार आहे, तुम्ही त्याचं कुटुंब वाढवून ठेवलं ना, त्याचं त्यालाच पुरत नाही. मग कुठल्या पिढ्या सुधारवणार आहे तो? समाज म्हणतो की यांना मिळाला आता यांना देऊ नका, आणि बाहेरचा समाज म्हणतो हे सरकारचे जावई आहे. ह्या त्रिसूत्रीमध्ये तुम्ही अडकलेले आहात. आणि ब्राह्मणाला कधी बघा, ब्राह्मणामध्ये जोपर्यंत तो स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत ते कुटुंबच वाढू देत नाही. त्यांच्या मुलीचीही लग्न 25-26च्या पुढे होतात. आमची मुलगी 16 वर्षाची झाली की बापाच्या डोक्यावर दगड येतो. तिचं कधी लग्न करून कधी घराच्या बाहेर काढून देऊ इथपासून त्याची सुरुवात होते. कारण बाबासाहेब सांगतात की समाज मागे राहण्याला फक्त शिक्षणच कारणीभूत आहे का? तुमच्यातले संस्कारही कारणीभूत आहे. ब्राह्मणाला दिलेले म्हणून दिलेले अधिकार त्यांनी तंतोतंत वापरले, अधिकार वापरले, अधिकाराबरोबर त्यांना दिलेल्या सवलती वापरल्या, आम्ही नाही वापरल्या. आजही आम्हाला आता जे रिझर्वेशन मध्ये मागतात की नाही, बायफर्केशन मागितले ना, कोण मागतोय? सगळ्यात खुश कोण झालेत? मातंग. मातंगाचं ऑब्जेक्शन काय आहे की महाराणी आमचं सगळं रिझर्वेशन खाल्लं. डोक्यात ना महाराच्या गोष्टी आहेत ना मांगाच्या. आजही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 47 लाख नोकऱ्याचा बॅकलॉग आहे. किती लाख आहे? 47 लाख नोकऱ्या तुमच्या भरल्याच नाहीत. मग तुमच्या ह्या याच्यावरती नजर जाऊ नये म्हणून मातंगांना भडकवलं. तुमचं कोणी खाल्लंय? महाराणी. ऍक्च्युली महारालाही ते दिलंच नाही. महार फक्त शिकून सवरून 2% सुधारलेला दिसतो. मग त्या मांगाला भडकवलं की त्याच्यामध्ये बायफर्केशन माग. आता तुम्हाला मिळणाऱ्या 13%मध्येही ते लिहितात की सुटेबल कॅन्डिडेट भेटत नाही आणि म्हणून ते सीट भरत नाही. सीटचा काय नियम आहे की 3 वेळेस जर कॅन्डिडेट नाही भरला तर ते ओपनला जातं. मग ते 3 वेळेस करतात. जेव्हा या सगळ्या जाती एकत्र असताना त्यांना कॅन्डिडेट भेटत नाही, तुमची जात अलग अलग केल्यावर त्यांना कॅन्डिडेट भेटेल का? कारण त्यांना तेच करायचंय की कोणालाच मिळू द्यायचं नाही. आणि ते आमच्या मांगाच्या संभाराच्या डोक्यातच येत नाही. कारण आजही जर तुम्ही आपल्या गावाकडे जा, शहरात नाही परिस्थिती येणार तुम्हाला, गावाकडे तुम्ही जा, जर महाराचे 7 पोरं शिकत असतील तर मांगाचं 1 शिकतंय, संभाराचा अजूनही बुटच शिवतोय. आणि संभार आणि माग रिझर्वेशन मध्ये बायफर्केशन मागतो. अरे जर इथं तुझ्याकडे शिकलेला पोरगाच तयार नाही तर ते रिझर्वेशन ते देणार आहेत का तुला? ते सीट मिळवण्याकरता तुमच्याकडे अगोदर शिकलेली पोरं तर जमा करावं लागतील की नाही? ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नाही. ब्राह्मणाच्या लक्षात येते. ते मंदिर तुम्हाला बांधायला सांगतात आणि त्यांच्याकडे पुजारी तयार असतो. आम्ही विहार बांधतो, आमच्या विहारात भिक्षूही नसतो, धम्मचारी नसतो, कोणीच नसतो. ते कोणाला बांधायला सांगतात मंदिर? बहुजनाला बांधायला सांगतात. आणि पुजारी मात्र त्यांचं पोरग तयार असतं. आमच्याकडे तेच नाही. बाबासाहेबांनी आपल्याला रिझर्वेशन दिलं, आम्ही तयाऱ्याच केल्या नाहीत. तयाऱ्या ज्या करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाही. बाबासाहेबांची अपेक्षा होती की आपण एकमेकाला मदत करून ते हक्क आपल्यापर्यंत घ्यायला पाहिजे होते. जसं ब्राह्मणांनी म्हणून दिलेले हक्क सोडले नाहीत आणि ते कधी सोडतही नाहीत. त्यांनी कथा लिहितात, नुसतं ते घेण्याकरता कथेमध्येही ब्राह्मण एक गरीब ब्राह्मण आहे एवढी कथा लिहितात. आपल्यामध्ये नाही. आपण कॉलर टाईट करून पुढच्याच्या पुढे, बाईच्या गळ्यात जर समजा नकली मंगळसूत्र असेल तर ती वर काढून चालते, ते दुसऱ्याला दाखवायला माझ्याजवळ 5-6 तोळे आहे. ब्राह्मण काय म्हणतो? कथा आहे ब्राह्मणीने सांगितलं ती
बामणाजवळ तुम्ही माहिती असेल, संक्रांत किंक्रांत कशावर तरी पंचांगात सांगतात ना की संक्रांत कशावर तरी बसून येते. एका गावामध्ये एक ब्राह्मण होता, 2 बायका त्याला. त्यांचीच कथा आहे. गावातला ब्राह्मण गरीबच असणार. त्या ब्राह्मणाला 2 बायका पण साडी एकच होती. मग संक्रांत आली तर नवी साडी नेसून वाण द्यायला जातात ना. वाण देणं हे तुम्हाला प्रकार माहिती आहे की नाही माहिती नाही. वाण द्यायला जातात. मग या गरीब ब्राह्मणानं सांगितलं की आता तू साडी नेसून जा, वाण देऊ नये, ही दुसरी जाईन साडी नेसायला. आणि सकाळीच ब्राह्मण सगळ्या गावात सांगून आला की ह्या वेळची संक्रांत कशावर बसलेली आहे. पण एका म्हातारीने काय ऐकलं नाही कशावर आहे. मग आता ही पहिली बायको साडी नेसायला गेली. दोघी जणांनी विचार केला, म्हणे हा भटजी नेहमी आपल्याला असंच करतो, एकच साडी आणतो नेसायला सांगतो. दोघी जणीने भटजी घरात मारणं सुरू केला. दोघी जणी धरला चांगला, लावला कुचवून. तेवढ्यात ती म्हातारी आली बाहेरून आणि जोरात विचारते, ओ भटजी बुवा, सक्रात कशावर आहे? म्हणे माझ्या उरावर आहे. सांगण्याचा उद्देश असा असतो की भटजी ह्या लोकांनी तुमच्या पुढे टाकलेल्या ह्या कथा आहेत त्या मिळवण्याकरता ते गरिबीचं सोंगही घेतात, गरिबीही दाखवतात. जसं मी मला माझ्या आयुष्यातलं उदाहरण सांगितलं त्याच प्रकाराने की ते सोडत नाही. तर आम्ही आमच्याजवळ काहीही नसेल तरी आम्ही बडायक्या मारत मात्र पुढे असतो. आमच्या जवळचं नसेल तर आम्ही दुसऱ्याचंही सांगतो, त्याचंही घालून मोकळं होतो. काही नसतं आमच्याजवळ, परंतु आम्हाला ती वृत्तीच नाही की आम्ही आमचं सांभाळलं पाहिजे आणि आम्ही आमचं मिळवलं पाहिजे. प्रतिक्रांती लिहिण्याचं कारण असते. ब्राह्मणाचे हक्क का टाकले पुस्तकात त्यांनी? की तुम्ही तुमच्या हक्काकरता जागृत झालं पाहिजे. बाबासाहेबांनी ब्राह्मणाचे हक्क टाकले आणि त्यांनी ते मिळवले, ते नेहमी मिळवत राहतात. आम्ही आमच्या हक्काकरताही सदृढ नाहीये, आम्ही आमच्या हक्काकरताही लढायला तयार नाही. ब्राह्मण हा ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मला असल्यामुळे त्याचा जन्म सर्वप्रथम झालाय. त्यामुळे त्याला वेदाचा अधिकार प्राप्त होतो व विश्व निर्माता परमेश्वर तोच असतो. इथे काय सांगितलंय? मुखातून आला म्हणून त्याला सगळे अधिकार दिले. आता नैसर्गिक दुर्बलतेचा विचार करूया. ब्राह्मणाने इतरांना कमी त्रास देऊन आपला चरितार्थ चालवायला पाहिजे, याला अपवाद म्हणजे त्यांची विपन्न अवस्था आहे. आता इथं परत म्हणून तुम्हाला काय सांगतो तुमच्या पुढे की ब्राह्मणांनी इतरांना कमीत कमी त्रास देऊन दान घेऊन आपला चरितार्थ चालवला पाहिजे, कारण की तो गरीब आहे. ब्राह्मण हा कधीच गरीब नसतो, तो दाखवत नाही आणि सगळ्यांना दिले. पण मनूही तिथे लिहितो. कारण का लिहितो मनू त्या याच्या करता तुम्हाला अनुकंपा निर्माण व्हावी म्हणून मनू तिथे लिहितोय. ते शूद्राचा चोरीचा अपराध असेल तर 8 गुणी, वैश्याचा 16 गुणी, क्षत्रियाचा 2 आणि 30 गुणी असतो. शूद्राचा जर चोरीचा अपराध केला तर शूद्राला शिक्षा किती गुणी असते? सगळ्यात मोठी शिक्षा कोणाला आहे? शूद्राला, म्हणजे जातीवरती. शूद्राला जर एवढी असेल तर त्याच्या खाली 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 सर्वांना, आणि ब्राह्मणाला मात्र दम देऊन सोडून दिले. फक्त त्याला कधी कधी आपण नाही म्हणत का, दोघा भावाभावात भांडण झालं की एकाला बदडोस्तर मारायचं आणि एकाला दम देऊन सोडून द्यायचं. ह्या शिक्षा त्यांनी मनुस्मृतीमध्ये आणल्या होत्या. ब्राह्मणाने इतर 2 वर्णाच्या विवाह स्त्रीशी समागम केला तर त्याला 1000 पानाचा दंड सक्तीचा आहे. बघा इथे चारित्र्यामध्येही त्यांना किती सवलत दिलेली. ब्राह्मणाने जर खालच्या स्त्रीशी समागम केला, म्हणजे शब्द बाबासाहेबांनी सांगला, एका अर्थाने जर बलात्कार केला, जर खालच्या जातीशी ब्राह्मणाने बलात्कार केला तर त्याला 1000 रुपयाचा फक्त दंड करायचा आणि सोडून द्यायचं. पण ही शिक्षा जर शूद्राने ब्राह्मण बाईवरती केला तर मात्र त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची. म्हणजे म्हणून चारित्र्यामध्येही त्यांना किती सवलत दिलेली आहे. वैश्याने अविवाहित क्षत्रिय मुलीशी समागम केला तर त्याला 500 पाना दंड आहे. परंतु याच अपराधाबद्दल क्षत्रियास हाच दंड किंवा गाढवाच्या लघवीने दाढी करण्याची शिक्षा आहे. काय आता विचित्र शिक्षा आहे की नाही?
दाढी करायला पाणी नाही वापरायचं, गाढवाची लघवी वापरायची. विचित्र दंड आहे की नाही? आणि अपराध केवढा मोठा आहे तर एका स्त्रीवर केलेला बलात्कार, आणि त्याला शिक्षा काय आहे की गाढवाच्या लघवीने त्याने दाढी करायची. म्हणून ब्राह्मणावर जी जबाबदारी सोपवली आहे त्यामुळे किंवा त्या पार्श्वभूमीवर दौर्बल्यतेचा अभ्यास केला तर असे दिसून येते की या दुर्बलतेचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही. याच उलट हे ब्राह्मणांना वाचविणे हा मनूचा हेतू आहे हे स्पष्ट होते. ब्राह्मणेतरावर त्याने केलेल्या अन्यायापासून वाचविणे हाच हेतू आहे. आणि जिथं मनू बाबासाहेब म्हणतात की मनू त्यांना दुर्बलही लिहितो, तर याच्या पाठीमागचा हेतू काय त्याचा की ब्राह्मणाला वाचवणं. वाचवण्याकरताच तो ब्राह्मणाला कधी कधी दुर्बल म्हणतो, गरीब म्हणतो, परंतु ब्राह्मणाला दंड देण्याकरता म्हणतोय का? नाही, तो ब्राह्मणाला वाचवण्याकरताच म्हणतात. अनेक व्यवसायामध्ये वेद शिकवणे हा ब्राह्मणाचा सर्वात महत्वाचा व्यवसाय असून लोकांचे रक्षण करणे क्षत्रियाचे तर व्यापार करणे वैश्याचे कर्तव्य आहे. परंतु ब्राह्मणाला नेमून दिलेल्या व्यवसायाने जर त्याचा चरितार्थ चालत नसेल तो क्षत्रियानं नेमून दिलेला व्यवसाय करून चरितार्थ चालतो. बाबासाहेबांनी इथं लिहिलंय मनुस्मृतीत, मनू किती पक्षपाती आहे. बाकीच्यांना सगळ्यांना सगळ्याचे व्यवसाय करायला सांगितले. मनूने सांगितले की ब्राह्मणाच्या व्यवसायात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. ब्राह्मणाचा व्यवसाय काय आहे तर शिकणं आणि शिकवणं, पूजा अर्चा करणं. आजही ब्राह्मणाच्या याच्यात हस्तक्षेप करतोय का कोणी? अजूनही कोणाची हिंमत नाही होत त्याच्या याच्यात. आजही पुजारी याच्यात येते, कुठलाही मराठा जाऊन पुजारी व्हायला तयार आहे का? कारण धर्मग्रंथानेच त्याच्यावर एवढं प्रेशर टाकलंय की हे काम कोणाचं आहे. परंतु ब्राह्मणाला मात्र सवलत दिली की त्याची पूजा अर्चा दान दक्षिणा माधुकरी म्हणतात. त्याच्यामध्ये जर माधुकरी करून त्यांचं पोट भरत नसेल तर ब्राह्मण ह्या 3 वर्णाचा व्यवसाय 2 वर्णाचा व्यवसाय करू, शूद्राचा व्यवसाय नाही करत. ह्या 2 वर्ण क्षत्रियाचा ब्राह्मण हातात शस्त्रही धरू शकतो त्याचा चरितार्थ चालवायला, वैश्याचा व्यापारही ब्राह्मण करू शकतो, पण वैश्य मात्र पुजाऱ्याचा व्यवसाय करू शकत नाही. क्षत्रिय मंदिरात पुजारी बनू शकत नाही किंवा शिक्षक किंवा न्यायदानाचं काम करू शकत नाही. मग मात्र ब्राह्मण ह्या दोन्ही वर्णामध्ये आपलं चरित्र चालवण्याकरता व्यवसाय करू शकतो. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की याही व्यवसायाने जर ब्राह्मणाचा चरितार्थ चालवला जाऊ शकत नसेल तर काय करावे? त्याचे उत्तर असे आहे की त्यांनी शूद्रांना नेमून दिलेली शेती व व्यापार क्षेत्रात पाऊल टाकून चरितार्थ दाखवा. बाबासाहेब याच्याही पुढे जाऊन म्हणतात. कारण अडचण काय येते की जर एवढं करून समजा त्यांना क्षत्रियाचं हे करूनही समजा वैश्याचा व्यवसाय करूनही जर ब्राह्मणाचं पोट नसर भरेल तर मग पुढे काय करावं? तर बाबासाहेबांनी सांगितले मनुस्मृतीच्या 10व्या अध्यायातला 82वा श्लोक आहे. हे जे मी सगळं वाचलंय अध्याय आणि श्लोक नाही सांगितले, पण हे सगळे मनुस्मृतीचे काय आहेत श्लोक आहेत. बाबासाहेब सांगतात की त्याच्या पुढेही शूद्राला आता अडचण परत एक झालेली की शूद्र कोण हेच अजून लोकांच्या डोक्यात गेलेलं नाही. साधारणतः शूद्राची व्याख्या आपण आपल्यालाच करून घेतो. शूद्र म्हणजे मांग महार संभार समजल्या जाते. हे शूद्र नाही आहेत. शूद्र कोण आहेत? शूद्र कुणबी, त्याच्यानंतर तुमचा कुंभार, वाणी, तेली, हे शूद्र आहे. आणि या शूद्र जातीला सेवा करण्याकरता दिली. तर आपण आपल्या डोक्यात काय तर सेवा करणं म्हणजे झाडझूड करणं. झाडझूड करणं हे सफाई आहे. त्याला सफाई कामगार म्हटलं. जी आपल्या वाट्याला दिली. सेवा कशा पद्धतीने करायचं? कुणब्यानी शेती करायची, शेती पिकवायची आणि शेती पिकवल्यानंतर ब्राह्मणाला त्या शेतीतून दान करायचं, त्याला म्हणतात सेवा. कुंभाराने गाडगी मडकी बनवायची आणि ती गाडगी मडकी दान कोणाला द्यायची? ब्राह्मणाला द्यायची, याला म्हणतात सेवा. संभाराने त्यांची बुट शिवून द्यायची, याला म्हणतात सेवा. म्हणून शूद्राने शेती करणे, पूरक व्यवसाय करणे आणि त्याच्यावरती जगणे यामध्येही शिरकाव करायला म्हणून ब्राह्मणाला अनुमती दिली. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये शिरकाव करायला म्हणून ब्राह्मणाला परमिशन दिली. तुमच्या माहिती करता सांगतो की गाय कापू नये, गाय खाऊ नये, गायीचं मटण खाऊ नये. मनुस्मृतीने दिलेल्या अधिकारात
ज्याला मटण तुम्ही निर्यात करता की नाही बाहेरच्या देशामध्ये, याच्यामध्ये भारतामध्ये असणाऱ्या त्या मटण निर्यात करणाऱ्या कंपन्यामध्ये जैनाच्या आणि बामणाच्या सगळ्या कंपन्या आहेत, मुसलमानाच्या नाही आहे. म्हणून ब्राह्मणाला आजही मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे तो कुठल्याही कामात हस्तक्षेप करू शकतो, काम करू शकतो. आम्हाला म्हणूनही नाकारलं होतं, बाबासाहेबांनी परमिशन दिली, पण तरी आम्ही अजूनही कुठल्याही कामामध्ये आमची धडाडी दाखवायला तयार नाही. केलो पाहिजे आम्ही. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की मी नोकरी करत होतो त्यावेळेस माझ्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज होतं तिथं. तर मेकॅनिकल डिपार्टमेंट म्हणजे एक कंपनीच असते आमच्यावर. तर तिथे तिथल्या कामगाराला बुटं द्यावा लागतात, जी बुटं असतात की नाही ती बुटं द्यावा लागतात, ती सरकारतर्फे. मग आम्ही कोटेशन मागवायचं ते की बुटं द्यायचे, ज्याचं लोएस्ट कोटेशन येईल त्याला बुटं. जवळजवळ 300 कामगाराला बुटं द्यायचे, म्हणजे 300 याचे. तर कोटेशन फोडताना स्टोअरचा इन्चार्ज, एक अकाउंट्स ऑफिसर म्हणून मी आणि रजिस्ट्रार, असे 3 जण ते कोटेशन आम्ही खोलायचं. आता ते खोलणं झाल्यानंतर मग आमच्या तिघांच्या सह्या व्हायच्या. ज्याचं कमी रेट असेल, म्हणजे 200 रुपये, त्या बुटाची किंमत जर 500 आहे, एकाने 500 दिली, एकाने 400 दिली, एकाने 300 दिली, तर 300 वाल्याला आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचं. मी जेव्हा एक दिलं तर एक अट असायची की त्याचा कारखाना जाऊन बघायचा फिजिकली व्हेरिफिकेशन करताना. तर मी मागासवर्गीय असल्यामुळे मला थोडंसं कुतूहल होतं की बुटं शिवणारा ऍक्च्युली एक सांभार आहे की कोणाची कंपनी आहे, ती जाऊन बघितली पाहिजे. तुम्ही आजही मुंबईला जर गेलात तर साईन नावाचं एक स्टेशन आहे, साईन कोळीवाडा म्हणतात त्याला. त्या साईन स्टेशनला तुम्ही उतरलात तर आजही त्या स्टेशनच्या बाजूला अशोक फुटवेअर नावाचं एक दुकान आहे. त्या दुकानाच्या त्याच्या मार्फत त्यांनी ते कोटेशन दिलं होतं. जेव्हा मी तिथे गेल्यानंतर त्या पोराने उठून माझ्या पायाला हात लावला. त्यावेळेस ग्रस्ती जीवनात असलेला, अरे पाया बिया काही पडू नकोस, कसे काय आलेत म्हणे सर. म्हटलं तेच आम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं की तू दुसऱ्याकडून घेऊन आम्हाला विकतोस की तुझीच कंपनी आहे. तर बघा म्हणे. मग मी अशीच चौकशी केली त्याच्याकडे, कधीपासून आहेस तो, कारण टापटीप दिसायला नेटनेटका आणि मोठं शोरूम आहे त्याच्या बुटाचं. आणि मग हळूच मी त्याला जात विचारले तर तो म्हणे मी चर्मकारच आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे. मग शिकला बिकला का नाही, तर तो म्हणे मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अरे, मी थोडासा अवाक झालो की आणि विशेषतः म्हणे साहेब मी तुमच्याच कॉलेजमध्ये शिकलो. अरे म्हटलं तू सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मग या दुकानावर नोकर ठेव आणि तू तुझं काम कर ना. तो बोलला नाही, मी लागलो होतो नोकरीला, परंतु मी बीजेपी मध्ये काम करत असल्यामुळे मला त्या लोकांनी त्या जमान्यातलं 50 लाखाचं लोन दिलं आणि शोरूम काढून दिलं. मला तिथे त्यावेळेस पगार 40,000 रुपये मिळत होता. आता हे शोरूम काढल्यानंतर मला 1,00,000-1.5 लाख रुपये महिन्याला मिळतात. आता तुमच्याही डोक्यात आला असेल, चांगली गोष्ट केली ना त्यांनी. ती लोक तुम्हाला पैशाने बांधत नाहीत, परंतु तुम्ही 2 पैसे जास्त कमवले तरी चालतात, पण तुम्ही तुमचाच व्यवसाय करावा, आमच्या व्यवसायात येऊ नये. म्हणून तो सॉफ्टवेअर इंजिनियर बुटाच्याच व्यवसायात घातला त्यांनी, पण त्याला नाही करू देत. पण ब्राह्मण आपला व्यवसायात कोणाला येऊ देत नाही आणि हा मात्र सगळ्याच्या व्यवसायात जायला तयार असतो, कारण ही म्हणूनही घडवून दिलेली त्याची परिस्थिती आहे, म्हणूनच त्याला ते अधिकार दिलेले आहेत. जोपर्यंत त्याच्या हक्काच्या व्यवसायाने तो समृद्ध होत असतो तोपर्यंत ब्राह्मणावर दौर्बलता लादली जाते. ज्यावेळी तो उत्पन्नावस्थेत येतो त्यावेळी त्याची दौर्बलता नष्ट होते व इतर व्यवसाय करण्यास त्यावर चरित्र चालवण्यास मुक्त राहतो. त्यानंतर मग तो विपन्न अवस्थेत असो किंवा नसो, मग कोणता व्यवसाय करायचा त्याच्या निर्णयावर अवलंबून असते. त्यामुळे समृद्ध ब्राह्मणास कोणताही व्यवसाय करण्याचे निर्बंध नसतात. तो त्याला वाटेल तो व्यवसाय करून चरितार्थ चालवतो. म्हणून बाबासाहेब सांगतात की ब्राह्मणाला चरितार्थ चालवण्याचा कुठलाही बंधन म्हणून घातलं नाही, जे बाकी लोकांवरती घातलं. याचं अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला.
आता औरंगाबादमध्ये मला जास्त दिसत नाहीत, पण सुलभ शौचालय म्हणून ही संकल्पना बॉम्बेमध्ये खूप आहे, औरंगाबादमध्येही थोडी थोडी आहे. रेल्वे स्टेशनला जर गेलात तर 2 रुपये देऊन 5 रुपये देऊन तुम्ही जाता की नाही. आता तशा हिशोबाने पाहिलं तिथं काम करणारा कोण असतोय? भंगी, जी जात भंगी आहे साधारणतः, किंवा तुमच्या किंवा आमच्यातला सफाई कामगाराची भरती ती शूद्र अतिशूद्रामधलीच होते. बॉम्बे मधल्या सुलभ शौचालयाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा ते सुलभ शौचालय बांधणारे आणि कॉन्ट्रॅक्ट घेणारे सगळे ब्राह्मण होते. काम करणारे कोण होते? शूद्र होते. पण ते कॉन्ट्रॅक्ट घेणारे कोण होते? सगळे ब्राह्मण होते. मग तुम्ही विचार करा की साफ करणं हा शूद्राचा व्यवसाय आहे, परंतु त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट घेऊन पैसा कमवायलाही ब्राह्मणांनी कमी केलं का? त्याच्या पुढची कडी सांगतो तुम्हाला. जेव्हा मायावती मुख्यमंत्री झाली ना, मायावतींनी लखनौ मध्ये, तिथे तो अजून वेगळा प्रकार होता. तिथे सफाई कामगाराच्या म्युन्सिपाल्टीमध्ये ऑर्डर ब्राह्मणाला पगार 50,000 रुपये, म्हणून तो नेमणूक कोणाची करायचा? तिथल्याच आमाराची. जो नोकरीला लागला तो सांगायचा मला 50,000 मिळते, तू 25,000 रुपये घे, पण साफसफाई करायला कोण जाय? तू जाय, मी घरी बसून राहिलेले 25,000 रुपये खातो. हे जेव्हा तिथं लक्षात आलं तेव्हा मायावतीने रोडवर उभे राहून सगळे ब्राह्मण गटारामध्ये उतरवले, आणि म्हणून मायावतीच्या विरोधात मोठं बंड झालं. आजही आमच्या लक्षात येत नाही. त्यांनी शक्कल लढवतात ते तुमच्या याच्यावरती. व्यवसाय तुम्हालाच करायला होता, साफ तुम्हीच करायचं, पण पैसा ते खाणार. आजही सुलभ शौचालयाचे कॉन्ट्रॅक्ट ब्राह्मणाजवळ असतात, साफ करणारा मात्र आमचा माणूस असतो. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आमच्या अधिकाराने मिळवताही येत नाही. जे तुम्ही टोल बिल हे सगळं म्हणताय की नाही, टोलचा पैसा कोणाकडे जातो? जे हायवे बनतात ना, तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला वाटतं गव्हर्नमेंट बनवतो. नाही, गव्हर्नमेंट एक कॉन्ट्रॅक्ट करतो त्या कॉन्ट्रॅक्टदाराची, की ह्या एवढा रोड तुम्ही बनवायचा आणि एवढे एवढे वर्ष याच्यावरचा टोल तुम्ही घ्यायचा. जे टोल नाके असतात की नाही, त्या सगळ्या टोल नाक्यावरचे कॉन्ट्रॅक्ट हे कोणाचे असतात? ब्राह्मणाचे असतात, आणि पावती फाडणारा तुमचा असतो. त्या रोडचे पैसे फिटले तरी टोल तिथून उठत नाही. तो राज ठाकरेंनी आंदोलन कशा करता केलं होतं? त्याने तोच अभ्यास केला होता की अरे त्या रोडचा लागलेल्या पैशाच्या वर पैसे निघून गेले तरी तुमचा टोल काही उठत नाही. ह्या लोकांना आपला अधिकार सांभाळणं आणि दुसऱ्याच्या अधिकारामध्ये अतिक्रमण करणं हे मनूने शिकवलेलं आहे. ही प्रतिक्रांती मनूने करून दिलेली आहे, आणि त्याच्या उपरही मनूने त्यांना परत देण्यात दिला आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये गोष्ट सांगताना एक गरीब ब्राह्मण होता हेच सांगितलं पाहिजे. आमच्यात तशी कथा नाही. आमच्यातला आय्यस झाला की पोरगी बामणाची शोधायला निघतो. बामणाचा अजूनही महारवाड्यात पोरगी शोधायला आला नाही. आमच्यातला महारवाड्यातला तिकडे पोरगी शोधायला जातो. ही प्रतिक्रांतीचे वाहक आहेत. मी जे सांगितलं की नाही, डोक्यात बामणाच्या, आणि बामण कानकसर करत नाही पोरगी द्यायला. फक्त तो आयएस असावा किंवा कलेक्टर असावा. एखाद्या सफाई कामगाराला दिली का बामणाची पोरगी? शोधून बघा बरं. लव्ह मॅरेज झालं आणि एखादा साफसफाई करणाऱ्याला बामणाची पोरगी मिळाली, एखादं उदाहरण असेल, ते फडतूस असतील, ती पोरगी बी आणि तो बी, पण बाकी तर नाही. बामणाची पोरगी हुशारच असते, ती आयएसच पटवते, तिला दुसरा नाही, आणि बाप पण पटतो. आमच्यात तसे नाही. आमच्यावाला म्हणून आम्ही वाहक बनतो. आजही जेव्हा घरामध्ये संस्कार हे आईच्या घडवले जातात, आणि म्हणून ब्राह्मण एवढा हुशार आहे की त्याला ती प्रतिक्रांती घडवण्याकरता तो तुमच्या घरामध्ये पण डोकावतो. तुमच्या आयएस मुलाला मुलगी द्यायला ब्राह्मण कधी कचरत नाही. नुसतं ब्राह्मणच काय, तुमच्या माहिती करता सांगतो की जो आडवाणी आहे की नाही, जो मुसलमानाला खूप शिव्या देतो, आडवाणीचा जावाई मुसलमान आहे. जाहीर बोलतोय मी, त्यांनी हे करावं. आडवाणीचा जावाई कोण आहे? मुसलमान आहे. ह्या मोठमोठ्या लोकांचे सगळे जावाई मुसलमान किंवा महाराचे असतात, परंतु ते स्टेजवरती मात्र मुसलमानाच्या विरोधात बोलतात. कारण ही प्रतिक्रांती त्यांच्या डोक्यात असते, ती तुम्हाला भडकावते.
दंगल करायला कधीच बामणाचा पोरगा पुढे नसतो. दंगल करायला महार मांगाचा. तुम्हाला जर माहिती नसेल, सगळ्यांनी ऐकलं असेल की पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश यांचे खून करणारा माइंड खूप मोठा वेगळा आहे. पण खून करणाऱ्याची नावं जर तुम्ही बघितली तर अकोलकर, कांबळे, जाधव अशीच सापडतील. कारण तुमच्या हातामध्ये गुन्हेगारी तुमच्या खांद्यावर देतात, त्यांच्या डोक्यातली क्रांती तुमच्या खांद्यावर उतरवतात आणि ती मात्र तुम्ही वाहून सहज नेतात. एखादेच बाबासाहेब जन्माला येतात आणि क्रांती घडवतात. आणि म्हणून इथे बाबासाहेबांनी जे लिहिलं की ब्राह्मण आपले हक्क कधीही सोडायला तयार होत नाही, परंतु मात्र दुसऱ्याच्या हक्कामध्ये तो अतिक्रमण करत असतो. ब्राह्मण जरी किती समृद्ध असला तरी अग्निध्येय विधी करण्यासाठी पैसे देऊ नयेत. प्रजापतीचा पवित्र असतो. ज्याचा विश्वास आहे व आपल्या भावावर नियंत्रण आहे अशांनी बहुमूल्य कृती करण्यास हरकत नाही, परंतु ज्यासाठी दक्षिणा द्यावा लागते तो यज्ञ करण्यासाठी ब्राह्मणाने पैसे देऊ नये. ब्राह्मणाने जर वेळ आलीच त्याच्या घरी यज्ञ करायची तर मात्र ब्राह्मणाने पैसे देऊ नयेत. तुमच्या माहिती करता परत अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही आजमावत जा. मी ज्या गोष्टी सांगतो ना तुम्ही कधी तपासून पहा. जेव्हा गणपती बसवणं सुरू झाले की नाही, मग गणपतीमध्ये बामणाची रोजगार आम्ही कशी चालू केली. गणपती 10व्या दिवशी उठायच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घातली जाते. मग सत्यनारायणाची पूजा घालायची तर कोण आणावं लागेल. ब्राह्मणच आणावं लागेल ना. मग असा प्रकार झाला की मंडळ भरपूर आणि ब्राह्मण कमी पडायला लागले. मग आता करायचं काय. मग ब्राह्मणामध्ये काही पोट जाते त्यांच्यात कॉन्ट्रॅक्ट सुरू झाले. तू जा पण अर्धे मला दे, आम्ही सांगणार नाही. उद्देश असा होता की ती रोजगार हमी चालू झाली आणि ब्राह्मणांनी गणपतीच्या याच्यामध्ये करायला गेले आणि मग आपल्यासारखे काही उपद्रवी आमच्यासारखे, मग त्यांनी प्रश्न काढला की गणपती कोणाचा आहे, तर म्हणे हिंदूचा. हिंदूंनी गणपती बसवला पाहिजे. मग ब्राह्मण कोण आहे, तर हिंदू. मग ब्राह्मण का बसवत नाही. ब्राह्मणाच्या घरात गणपती बसत नव्हता. ब्राह्मण खूप हुशार. मग ब्राह्मणाने एक शक्कल लढवली की गणपती 10 दिवसच बसवायची काही गरज नाही. मग आता तुम्ही बघा, काही वेळेस गणपती 7 दिवसाचे आहे, 5 दिवसाचे आहे, 3 दिवसाचे बी आहे आणि 1.5 दिवसाचा गणपती ब्राह्मणाच्या घरात बसतो. किती दिवसाचा असतो. 1.5 दिवसाचा. कारण का, जेव्हा ऑब्जेक्शन यायला लागलं तेव्हा ते एवढे चतुराईने त्याच्यामध्ये सामील होतात की आपला खर्चही झाला नाही पाहिजे आणि या लोकांचं समाधानही झालं पाहिजे. 1.5 दिवसाचा गणपती तो कसा आहे, निष्ठा घेऊन येतात तर नेऊन पाण्यात बुडवून टाकतात ना. त्याची आरती होते ना, काय होते ना काय. आणि मात्र बहुजन इथं 10 दिवस बोंबलून त्याला मोदक चारू चारू परेशान होतो. आणि तेही मोदक घेऊन कोण जातो, ब्राह्मण. म्हणून किती व्यवस्था केलेली आहे. बरं तेवढंच नाही तर म्हणून निष्ठा एक कायदा लिहिला, पण त्या कायद्याच्या आजूबाजूला यांनी किती वातावरण तयार केलं. आम्हाला बाबासाहेबांनी कायदाही लिहून दिला, सगळंच काय केलं, पण आम्ही त्याच्या आजूबाजूला वातावरण निर्मिती केली का, करूच शकलो नाही. त्यांनी त्या ब्राह्मणाला, ब्राह्मण कमी पडले म्हणून त्यांनी त्यांच्या पोट जातीमध्ये द्यायला सुरुवात केली. आम्ही करायलाच तयार नाही, आम्ही आमच्या भावाला द्यायला तयार नाही. मग जातीचा तर प्रश्न खूप दूरचा राहिला. बाबासाहेबाला हे अपेक्षित होतं. प्रतिक्रांतीची बीज बाबासाहेबांनी का लिहिली की त्या प्रतिक्रांतीला क्रांती देतात. कसं तुम्हाला त्याला उत्तर कसं देता येईल. जर ब्राह्मणाच्या प्रतिक्रांतीला तुम्हाला उत्तर द्यायचं तर तुम्हाला त्या लेवलचं व्हावं लागेल की नाही. त्या लेवलचा समाज तुम्हाला बनवावा लागेल. आणि म्हणून कधी कधी बाबासाहेबाच्या किंवा बुद्धाच्या ज्या मुद्रा असतात की नाही, आजही आपण ही मुद्रा बघितली की कधी कधी मुद्रा अशी आहे, कधी हात ठेवलेले आहेत. बाबासाहेबाची कधी कधी मुद्रा तुम्हाला बोट दाखवलेली दिसते की नाही. काय इशारा आहे तो बाबासाहेबाचा. बाबासाहेबांनी ते बोट दिल्लीकडे केलेलं आहे. तिथे काबीज कराल तर तुम्हाला सगळं मिळवता येईल, टॉपला जाता आलं पाहिजे.
माझे प्रिन्सिपल होते, म्हणून ते सांगायचे की तू कुठल्याही क्षेत्रात जा, त्या क्षेत्रातलं मास्टर होता आलं पाहिजे. आणि म्हणून ते एक वैतागून एक उदाहरण द्यायचं, हरकत नाही, तुझा गू काढायचा जरी धंदा असेल तर गू काढण्यात पण तू मास्टर असला पाहिजे, तुझ्यासारखा गू कोणालाच नाही काढता आला पाहिजे. विनोदाने सांगायचे. पण त्यांची तळमळ काय असायची की आम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या क्षेत्रामध्ये परफेक्ट असो, मग आमच्या क्षेत्राचा आदर्श आमच्या दुसऱ्यांनी घेतला पाहिजे. आम्ही त्या क्षेत्रात जाऊन परफेक्ट जरी झालो तरी आम्ही दुसऱ्याला आदर्श घेऊ देत नाही. आदर्श घेण्यासारखे आपल्याकडे आहे का आता कोणी? कुणीच नाही ना. का आपल्या पक्षाच्या किरफळ्या होतात? कारण खंबीर आदर्श नसतो तुमच्या पुढे. का आमच्या सामाजिक लेवलवरती आम्ही एकत्र आदर्श नाहीये. आदर्श तसेच निर्माण होतात का? बाबासाहेबाचा आदर्श विदेशामध्ये घेतात तर बाबासाहेबाला कितीतरी द्यावं लागलं ना. असाच आदर्श निर्माण झाला का? बाबासाहेबाला खूप काही द्यावं लागलं तेव्हा आदर्श निर्माण होतात. आम्ही आमच्यापर्यंतही सुटेबल व्हायला तयार नाही. जेव्हा होऊ तेव्हा प्रतिक्रांतीला रोखण्याची आमच्यामध्ये हिंमत येईल. म्हणून इथे त्यांनी सांगितलं, जी संततीसाठी विवाह करू इच्छितो तो यज्ञ प्रवास करतो, ज्याने आपल्या संपत्तीचा त्याग केलाय, जो आपल्यासाठी, आपल्या गुरुसाठी, वडिलांसाठी, आईसाठी भिक्षा मागतो, वेद अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यास, आजारी व्यक्तीस दान करणे हे सक्तीचे आहे. आणि परत सांगितलं बामणाच्या, आता आपल्यात पण आलेत, आपल्यात पण आता चिवर घेऊन मुलं शिकायला लागले. बामणाची मुलं माधुकरी मागूनच शिकायची. गुरु, त्याला काय म्हणतात, गुरु शिष्य परंपरा किंवा हे असतील. ब्राह्मण जरी गुरु असला तरी दक्षिणा ही खालच्या माणसानेच दिली पाहिजे. बामणाकडे ब्राह्मण शिकणारा गुरु दक्षिणा देत नव्हता. म्हणून पुढे येईल तुम्हाला, महाभारतामध्ये द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडवाला शिक्षकी गुरु आहे, तो त्यांचा कुलगुरु कृपाचार्य आहे, पण आज शिक्षकी गुरु आहे. शिक्षकी गुरु असताना तो कौरव आणि पांडवाला प्रत्येक अस्त्र शिकवत होता, परंतु त्याचाच मुलगा अश्वत्थामा त्याच्याकडे शिकत होता. त्यावेळेस तो काय करत होता? नारायण अस्त्र अश्वत्थामाला शिकवण्याकरता, कारण हे सगळे असताना त्याला चोरून शिकवता येईल का? मग तो सगळ्याच्या हातामध्ये झाऱ्या द्यायचा आणि पाणी आणायला पाठवायचा. झाऱ्या म्हणजे कसं असतं की पाणी नदीतून बुडवताना, पण त्याच्यामध्ये तो डोकं लढवायचा की अश्वत्थामाकडे तो झाऱ्या असायचा, त्याचं तोंड मोठं असायचं, म्हणजे त्याने बुडवल्याबरोबर ते भरायचा, तो निघायचा. आणि बाकीच्याकडच्या झाऱ्याचं तोंड बारीक असायचं, कारण त्याचं ते भरण्याकरता बाकीच्यांना टाइम लागायचा. म्हणून तो अश्वत्थामा बुडवून सगळ्यांच्या अगोदर यायचा. ते येईपर्यंत तो त्यांना नारायणास्त्र शिकवत होता. म्हणजे ब्राह्मण आपल्या जातीला, आपल्या समाजाला काही देण्याकरता दुसऱ्याला कामाला लावून तो अंधारून शिकवत असतो. तसं आपण करत नाही. आपल्यामध्ये असणारा शिक्षक, जर समजा आपला शिक्षक असेल आणि 60 विद्यार्थ्यामध्ये 2-4 विद्यार्थी जर आपले असतील तर आपल्या शिक्षकांनी काही वेळ त्याच्याकरता द्यावा, त्याला सेपरेट द्यावा. ही दानत अजून आपल्यात आली, ती बामणात आहे. बामण तसं करतात. तेही जर त्याने असं जनेऊ काढून दाखवलं ना की काम होऊन जातं. जनेऊ पहिरण्याचा अर्थही तोच आहे की पुढे जर असेल तर नावं का आली तशी की ओळखता आले पाहिजे ताबडतोब कोण आहे, आणि मग त्याच्यावर सुधारणा करत करत गेला. तुमचा पेपर सोडवताना आता रोल नंबर का आले, तर पहिल्याने बरोबर नाव पाहिलं की बामणाचे मास्तर मार्क जास्त द्यायचे. त्याच्यावर मार्ग निघाला की नाव नाही टाकायचं, काय टाकायचं, रोल नंबर टाकायचं, म्हणजे जात कळणार नाही, नाव कळणार नाही. त्याच्यावरही मार्ग शोधून काढतात ते. म्हणून त्याच्यावरती ह्या परीक्षा पास झाल्या तर मग त्याच्याकरता ओरल इंटरव्ह्यू आणला. अशा ह्याच्यात मार्क नाही देता येत तर ओरल इंटरव्ह्यूचे मार्क देतात. आणि म्हणून ब्राह्मणाला, म्हणून सगळ्या सवलती दिल्या ब्राह्मणाला शिकण्याच्या, आपला फायदा करून घेण्याच्या, आणि त्या मात्र शूद्राला दिल्या नाहीत. हे अधिकार प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार एकांत प्रिय वेदाभ्यास करणाऱ्या ब्राह्मणास
संपत्ती द्यावी, म्हणजे मृत्यूनंतर त्याला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. आणि तुम्हाला एवढी भीती घालून दिली की ब्राह्मणाला का द्यावे, तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. कारण कुठली भीती असल्याशिवाय अंगुलीमालाने 999 खून करायला का तयार झाला होता? जर त्याने त्याच्या गुरुला दक्षिणा नाही दिली ती, तर त्याची विद्या फलित होणार नाही. आणि म्हणून त्यांनी ह्या भीती आपल्याला घालून दिल्या होत्या. ह्या भीतीपोटी त्या ब्राह्मणाला आपण त्यांचे हक्क मिळवून देतो. आताही तुमचं रिझर्वेशन कशामुळे मिळतं तुम्हाला? की सरकारची भीती आहे ना. जर तुमचा अधिकार तुम्हाला मिळवून देण्याकरता कायद्याची भीती नसती तर तुम्हाला ते मिळवून दिले असते की त्याने भीती असून मिळवू देत नाही. थोडंफार जे बी काही तुम्ही मिळवता ते कायद्याच्या भीतीपोटी मिळते. त्यावेळेसही ब्राह्मणाला भीती कुठली घातली होती? तुम्ही दान नाही दिलं तर स्वर्ग नाही मिळणार, नरकात जास्त. बंडखोरी केली चार्वाकांनी, ते बोलले आम्हाला नरकात त्या नरकात जायचं, पण ब्राह्मणाला काही आम्ही मानणार नाही. म्हणून आजच्या घडीला जे वनवासी आहेत, जंगली लोक आहेत, त्यांनी कधीही व्यवस्था स्वीकारली नाही, त्यांनी धिक्कारली. आणि म्हणून ते आज जंगलामध्ये आहे. आपण ही शरण गेलेली लोक आहोत. त्यांनी ब्राह्मण्याला शरण गेलो आणि म्हणून हे कायदे तुमच्यावरती लादल्या गेले. प्रतिक्रांतीमधले हा ब्राह्मणाचा अधिकार हा चॅप्टर आज आपण इथे संपूया, बाकी उद्या.